नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आपण जी काही जगाचा भूगोल ही 20 व्हिडिओची सिरीज चालू केलेली आहे। या 20 व्हिडिओच्या नोट्सच्या माध्यमातून किंवा ह्या 20 व्हिडिओच्या माध्यमातून आपण आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप अशा 7 खंडांची त्यातल्या त्यात मग पुन्हा इतर जे काही देश आहेत अशा सर्व देशांची मिळून आपण 20 व्हिडिओची सिरीज चालू केलेली आहे। आणि आतापर्यंत आपण जवळजवळ 10 व्हिडिओ पाहिलेले आहेत। मग आता ह्या 10 व्हिडिओमध्ये आपण इस्रायल, सौदी अरेबिया, मलेशिया, जपान, श्रीलंका, आफ्रिका, इजिप्त, टांझानिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझील इत्यादींवर आधारित व्हिडिओ बनवलेले आहेत। हे 10 व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते पाहून घ्या। आणि जगाच्या भूगोलचा ही जी काही सिरीज आहे त्यातला हा आजचा आपला 11वा व्हिडिओ आहे। आणि या 11व्या व्हिडिओमध्ये आपण उत्तर अमेरिका खंडाची माहिती पाहणार आहोत। उत्तर अमेरिका खंड आणि दक्षिण अमेरिका खंड याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं, म्हणून ते कन्फ्युजन तुम्ही करू नका। उत्तर अमेरिका, आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण ब्राझील देश पाहिला होता, पण ब्राझील देश हा कुठे होता तर ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडामध्ये होता। आता आपण उत्तर अमेरिका खंडाबद्दल पाहू। उत्तर अमेरिका खंडाचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा नंबर लागतो तर उत्तर अमेरिका हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील 3ऱ्या क्रमांकाचे खंड आहे। मग आता 3ऱ्या क्रमांकाचे खंड हे उत्तर अमेरिका आहे। तर पहिल्या दोन क्रमांकाचे खंड कोणते आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। उत्तर अमेरिका खंड कोणत्या गोलार्धात येतो तर उत्तर अमेरिका खंड हा पूर्णपणे उत्तर व पश्चिम गोलार्धात येतो। उत्तर अमेरिका या खंडाचा क्षेत्रफळाच्या बाबतीत 3रा क्रमांक आहे आणि उत्तर अमेरिका हा खंड पूर्णपणे उत्तर व पश्चिम गोलार्धात आहे। उत्तर अमेरिका खंडाची वैशिष्ट्ये काय आहेत तर नायगारा धबधबा, कोलोरॅडो नदीने केलेली ग्रँड कॅनन ही खोल घळी ही या खंडाची वैशिष्ट्ये आहेत। आता प्रश्न असा सुद्धा असू शकतो परीक्षेमध्ये, नायगारा धबधबा कुठे आहे तर नायगारा धबधबा हा उत्तर अमेरिका खंडामध्ये आहे। मग पुन्हा असं सुद्धा विचारला जाऊ शकतो, कोलोरॅडो नदीने केलेली कोणती घळी आहे तर कोलोरॅडो नदीने केलेली ग्रँड कॅनन ही खोल घळी आहे। आणि ही कशाची वैशिष्ट्ये आहे तर ही उत्तर अमेरिका खंडाची वैशिष्ट्ये आहेत। उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेस काय आहे? उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेस अलास्काची पर्वतरांग आहे। उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेस अलास्का पर्वतरांग आहे। उत्तर अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते? उत्तर अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर हे माउंट मॅकिन्ले आहे। माउंट मॅकिन्ले हे शिखर उत्तर अमेरिका खंडातील सर्वोच्च आहे। आता परीक्षेमध्ये प्रश्न असा असू शकेल, माउंट मॅकिन्ले हे शिखर कोणते आहे, कुठले आहे तर तिथं असं दिलं जाईल उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अमेरिकी संयुक्त संस्थाने आणि युरोप असं दिलं जाईल। तर उत्तर अमेरिकातील माउंट मॅकिन्ले हे उत्तर अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर आहे। आणि आता माउंट मॅकिन्लेची उंची किती आहे? 6194 मीटर। उत्तर अमेरिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्याला काय आहे? उत्तर अमेरिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्याला काय आहे तर उत्तर अमेरिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्याला समांतर अशी रॉकी पर्वत श्रेणी आहे। उत्तर अमेरिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्याला समांतर अशी रॉकी पर्वत श्रेणी आहे। रॉकी पर्वतीय भागात काय आढळते तर रॉकी पर्वतीय भागात काय आहे तर कोलोरॅडो पठार हे आहे। आता रॉकी पर्वतीय भाग आहे तिथं काय आहे तर कोलोरॅडो पठार आहे। कोलोरॅडो नदीने निर्माण केलेली काय प्रसिद्ध आहे तर कोलोरॅडो नदीने निर्माण केलेली घळ निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे। उत्तर अमेरिका खंडातील नद्या 4ही दिशांना का वाहतात? विधान महत्वाचा आहे, प्रश्न महत्वाचा आहे। एक कळालं, उत्तर अमेरिका खंडातील ज्या नद्या आहेत त्या 4ही दिशांना वाहतात। पण आता जो काही उत्तर अमेरिका खंड आहे या उत्तर अमेरिका खंडातील नद्या 4ही दिशांना वाहतात हे कळालं, पण का वाहतात याचं कारण काय आहे तर या खंडामध्ये उत्तरेकडील कॅनडाचा पठारी प्रदेश व पश्चिमेकडील रॉकी प्रदेश हे प्रमुख जलदुभाजक आहेत। म्हणून उत्तर अमेरिका खंडातील नद्या 4ही दिशांना वाहतात। आता उत्तर अमेरिका खंडातील नद्या 4ही दिशांना वाहतात कारण काय तर या खंडामध्ये उत्तरेकडील कॅनडाचा पठारी प्रदेश व पश्चिमेकडील रॉकी प्रदेश हे प्रमुख जलदुभाजक आहेत, म्हणून या खंडातील नद्या 4ही दिशांना वाहतात।
अलास्कामधील उत्तर वाहिनी नदी कोणती? आता अलास्कामध्ये एक उत्तर वाहिनी नदी आहे, ती नदी कुठली? तर मॅकेन्झी ही अलास्कामधील उत्तर वाहिनी नदी आहे. रॉकी पर्वतातून वाहणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या? रॉकी पर्वतातून वाहणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या? तर कोलंबिया आणि कोलोरॅडो. आता नुसतं असं देतील कोलंबिया आणि कोलोरॅडो हे काय आहेत? तर कोलंबिया आणि कोलोरॅडो हे रॉकी पर्वतातून वाहणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. उत्तर अमेरिका खंडातील मध्यवर्ती मैदानी भागातील महत्त्वाची दक्षिण वाहिनी नदी कोणती? उत्तर अमेरिका खंडातील मध्यवर्ती मैदानी भागातील महत्त्वाची दक्षिण वाहिनी नदी कोणती? तर मिसिसिपी. मिसिसिपी ही उत्तर अमेरिका खंडातील मध्यवर्ती मैदानी भागातील महत्त्वाची दक्षिण वाहिनी नदी आहे. मिसिसिपी नदीला कोणत्या उपनद्या मिळतात? मिसिसिपी नदीला कोणत्या उपनद्या मिळतात? तर मिसुरी व ओहियो ह्या उपनद्या मिळतात. आता पंचमहासरोवरांपैकी कोणत्या सरोवरातून निघणारी कोणती नदी महत्त्वाची आहे? पंचमहासरोवरांपैकी कोणत्या सरोवरातून निघणारी कोणती नदी महत्त्वाची आहे? तर पंचमहासरोवरांपैकी ओटारिओ सरोवरातून निघणारी सेंट लॉरेन्स ही पूर्व वाहिनी नदी महत्त्वाची आहे. पंचमहासरोवरांपैकी ओटारिओ सरोवरातून निघणारी सेंट लॉरेन्स ही पूर्व वाहिनी नदी महत्त्वाची आहे. उत्तर अमेरिका खंडातील कोणत्या नदीवरील बहुउद्देशीय प्रकल्प जागतिकदृष्ट्या आदर्श ठरला आहे? उत्तर अमेरिका खंडातील कोणत्या नदीवरील बहुउद्देशीय प्रकल्प जागतिकदृष्ट्या आदर्श ठरला आहे? तर टेनेसी नदीवरील प्रकल्प जागतिकदृष्ट्या आदर्श ठरला आहे. उत्तर अमेरिका खंडातील सरोवरे कोणती? आता उत्तर अमेरिका खंडात जी सरोवरे आहेत ती कोणती? तर उत्तर अमेरिका खंडातील सरोवरे हे पंचमहासरोवरे, ग्रेट सॉल्ट सरोवर आणि विनिपेग. आता असं दिलं असेल पंचमहासरोवर हे कोणत्या खंडात आहे? तर पंचमहासरोवर हे उत्तर अमेरिका खंडात आहे. ग्रेट सॉल्ट सरोवर कोणत्या खंडात आहे? तर ग्रेट सॉल्ट सरोवर हे उत्तर अमेरिका खंडात आहे. विनिपेग हे सरोवर कोणत्या खंडात आहे? तर विनिपेग हे सरोवर उत्तर अमेरिका खंडात आहे. ह्युरॉन व ओंटारिओ सरोवरांना जोडणाऱ्या कोणत्या नदीवर कोणता धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण ठरला आहे? ह्युरॉन व ओंटारिओ सरोवरांना जोडणाऱ्या कोणत्या नदीवरील कोणता धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण ठरला आहे? तर ह्युरॉन व ओंटारिओ सरोवरांना जोडणारा नायगरा नदीवरील नायगरा धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण ठरला आहे. ह्युरॉन व ओंटारिओ सरोवरांना जोडणारा नायगरा नदीवरील नायगरा धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण ठरला आहे. दक्षिण अलास्कापासून लॅब्राडोरपर्यंत कोणती अरण्ये आहेत? दक्षिण अलास्कापासून लॅब्राडोरपर्यंत कोणती अरण्ये आहेत? तर सूचीपर्णी अरण्ये आहेत. उत्तर अमेरिका खंडातील सूचीपर्णी अरण्यातील वृक्ष कोणते? उत्तर अमेरिका खंडातील सूचीपर्णी अरण्यातील वृक्ष कोणते? तर पाईन, फर, स्प्रूस आणि लार्च. उत्तर अमेरिका खंडातील पाईन, फर, स्प्रूस आणि लार्च हे सूचीपर्णी अरण्यातील वृक्ष आहेत. कुठले? उत्तर अमेरिका खंडातील. उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेकडील प्रदेशात कोणते प्राणी आढळतात? उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेकडील प्रदेशात कोणते प्राणी आढळतात? तर अस्वले, कॅरिबू, त्याला रेंडियर असे म्हणतात, मस्क ऑस्क, सील, कुत्रा. अस्वले, कॅरिबू, मस्क ऑस्क, सील, कुत्रा हे उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेकडील प्रदेशात आढळणारे प्राणी आहेत. उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेकडील प्रेअरीचा प्रदेश कशासाठी प्रसिद्ध आहे? प्रेअरीचा प्रदेश बायसन, जे की गव्यांसारखा प्राणी असतो बायसन हा, त्यासाठी प्रदेश प्रसिद्ध आहे. प्रेअरीचा प्रदेश हा बायसन जो की गव्यासारखा दिसणारा प्राणी असतो त्यासाठी प्रसिद्ध आहे. मेक्सिकोमधील नद्यांमध्ये काय आहे? मेक्सिकोमधील नद्यांमध्ये काय आहे? तर सुसरी आहे. न्यू फाउंडलँडजवळ ग्रँड बँक तर संयुक्त स्थानकाजवळ कोणता मासेमारीचा प्रदेश आहे? न्यू फाउंडलँडजवळ ग्रँड बँक
तर संयुक्त स्थानकाजवळ कोणता मासेमारीचा प्रदेश आहे? तर जॉर्जेस बँक. उत्तर अमेरिका खंडात मोठ्या प्रमाणावर सोलमन मासे कोठे मिळतात? आता उत्तर अमेरिका खंडात मोठ्या प्रमाणावर सोलमन मासे भेटतात हे आपल्याला समजलं, पण उत्तर अमेरिका खंडात सोलमन मासे कोठे मिळतात? तर ब्रिटिश कोलंबिया आणि अलास्का येथे मिळतात. ब्रिटिश कोलंबिया आणि अलास्का येथे उत्तर अमेरिका खंडात मोठ्या प्रमाणात सोलमन मासे मिळतात. उत्तर अमेरिका खंडात चांदी कोठे मिळते? उत्तर अमेरिका खंडात चांदी कोठे मिळते? तर अलाबामा, मेक्सिकोमध्ये चांदी मिळते. अलाबामा आणि मेक्सिकोमध्ये चांदी मिळते. पंचमहासरोवरांच्या उत्तरेस काय आहे? पंचमहासरोवरांच्या उत्तरेस तांबे, जस्त, सोने सापडते. पंचमहासरोवराच्या उत्तरेस काय सापडते? तर पंचमहासरोवराच्या उत्तरेस तांबे, जस्त, सोने सापडते. कॅलिफोर्नियाचा दक्षिण भाग मिसिसिपीचे खोरे हा प्रदेश कशासाठी प्रसिद्ध आहे? कॅलिफोर्नियाचा दक्षिण भाग व मिसिसिपी खोरे हा प्रदेश कशासाठी प्रसिद्ध आहे? तर खनिज तेलक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. कॅलिफोर्नियाचा दक्षिण भाग, मिसिसिपी खोरे हा प्रदेश खनिज तेलक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. ऑरिझोनाचा वाळवंट, ऑरिझोनाच्या वाळवंटी भागाजवळ कशाच्या खाणी आहेत? ऑरिझोनाच्या वाळवंटी भागाजवळ कशाच्या खाणी आहेत? तर तांब्याच्या खाणी आहेत. ऑरिझोनाच्या वाळवंटी भागाजवळ तांब्याच्या खाणी आहेत. उत्तर अमेरिकेत कशामुळे अतोनात नुकसान होते? उत्तर अमेरिकेत हे आवर्त वादळांमुळे अतोनात नुकसान होते. उत्तर अमेरिकेत आवर्त वादळांमुळे अतोनात नुकसान होते. उत्तर अमेरिकेतील आवर्त वादळांना काय म्हणतात? तर उत्तर अमेरिकेतील आवर्त वादळांना हरिकेन असे म्हणतात. उत्तर अमेरिकेतील आवर्त वादळांना हरिकेन असे म्हणतात. उत्तर अमेरिकेच्या गवताळ प्रदेशातील मृदा कोणत्या पिकाला उपयुक्त आहे? उत्तर अमेरिकेच्या गवताळ प्रदेशातील मृदा कोणत्या पिकाला उपयुक्त आहे? तर गहू या पिकाला उपयुक्त आहे. उत्तर अमेरिकेतील गवताळ प्रदेशातील मृदा गहू या पिकाला उपयुक्त आहे. तर अशा पद्धतीने उत्तर अमेरिका खंडावरील संपूर्ण सविस्तर माहिती संपलेली आहे. आपण जो काही जगाचा भूगोल ही 20 व्हिडिओची सिरीज पाहत आहोत आणि प्रत्येक चॅप्टर वाईजनुसार आपण व्हिडिओ टाकत आहोत. पण ह्या चॅप्टरच्या किंवा ही जी काही 20 व्हिडिओची सिरीज आहे या 20 चॅप्टरच्या नोट आपण पीडीएफच्या स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत. पण याचं काही शुल्क आहे, याची काही प्रोसिजर आहे, ते तुम्हाला फॉलो करावं लागेल. पण आता ह्या पीडीएफ का आता जे काही आपण व्हिडिओ पाहत आहोत त्या व्हिडिओमध्ये आपण 31 प्रश्न पाहिलेले आहे आणि थोडीफार एक्स्ट्रा माहिती सुद्धा पाहिलेली आहे. पण ह्या पीडीएफमध्ये काय आहे, प्रत्येक चॅप्टर खाली 1.5 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे. आत्तापर्यंत एव्हाना प्रत्येक परीक्षेमध्ये ह्या इन्फॉर्मेशनमधले जेवढे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आत्ता ना आत्ता कुठं ना कुठं पडलेले आहेत. मग असे 20 चॅप्टरच्या खाली प्रत्येक चॅप्टरच्या खाली 1.5 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. मग आता हे 20 चॅप्टर संपल्यानंतर आणखीन 20 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. ती 20 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन भूगोल प्लस इतिहासमध्ये मिक्स कन्वर्ट करून केलेली आहे. खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठीही आपण पीडीएफ अवेलेबल करून देत आहोत. आता ह्या पीडीएफची प्राइस आहे फक्त आणि फक्त 51 रुपये. आता ज्यांना फ्रीमध्ये पाहिजे असेल त्यांनी ते व्हिडिओ पहा, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल. पण जी काही प्रत्येक चॅप्टरच्या खाली 1.5 पेज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आणि 20 चॅप्टर संपल्यानंतरचे जे काही 20 पेज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती व्हिडिओमध्ये मिळणार नाही. त्यासाठी ही पीडीएफ आपण देत आहोत आणि ह्या पीडीएफची प्राइस आहे 51 रुपये. मग आता ही पीडीएफ मिळवायची कशी? तर त्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला एक नंबर दिसेल, 89 99 65 38 15, 89 99 65 38 15 आणि आणखीन एक नंबर 99 70 96 11 44. आता जी तुम्हाला 2 नंबर दिलेले आहेत त्यापैकी पहिला जो नंबर आहे 89 99 65 38 15, मोस्टली ह्याच नंबरवर तुम्ही फोनपे, गुगल पे, पेटीएम किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन फक्त 89 99 65 38 15 ह्याच नंबरवर करण्याचा प्रयत्न करा. आणि जर ह्या नंबरवर नाही झाला तर जर दुसरा नंबर दिलेला आहे 99 70 96 11 44 ह्या नंबरवर करा. जर पहिल्या नंबरवर सक्सेसफुल नाही झालं तर दुसरा नंबर ट्राय करा 99 70 96 11 44. पण मोस्टली 99% पहिला जो नंबर आहे 8996533815
त्याच्यावरच पेमेंट करा. आणि तुमची एकदा पेमेंट झाली, ती पेमेंट सक्सेसफुल झालेला स्क्रीनशॉट त्याच नंबरवर पाठवा, 89 99 65 38 15. तुम्ही ज्या नावाने पेमेंट केली आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा. आणि तुम्हाला कोणती PDF पाहिजे, आता जगाचा भूगोल पाहिजे तर लगेच तिथं मेसेज करा जगाचा भूगोल PDF म्हणून, आणि तुमची पेमेंट केलेली ती सक्सेसफुल झालेली ती सेंड करा. तुमचं नाव काय आहे ते टाका, तुम्हाला PDF मिळून जाईल. आणि हा PDF भेटल्यानंतर तुम्हाला त्या PDFचा पासवर्ड सुद्धा दिला जाईल. प्रत्येक PDFचा पासवर्ड वेगळा असेल. ज्याला PDF भेटलेली आहे त्याला पासवर्ड सुद्धा दिला जाईल. पेमेंट सक्सेसफुल झाली त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि 8999 65 38 15 89 99 65 38 15 ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा. जी PDF पाहिजे त्याचं नाव टाका जगाचा भूगोल. तुम्हाला PDF भेटेल, त्याचा पासवर्ड सुद्धा भेटेल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही पैसे देऊन ही PDF घेत आहात तर ही PDF तुम्ही कुणीही दुसऱ्याला देऊ नका. फक्त ही PDF तुमच्यासाठी एकासाठी चालेल, कारण पासवर्ड टाकलेला आहे. मी तुम्हाला दिली, त्याचा पासवर्ड दिला तर ते फक्त तुम्हालाच ओपन होणार. तुम्ही दुसऱ्याला देऊ नका, कारण ते पैसे तुमचे आहेत. आता ह्या PDFची माध्यमातून तुमचा काही फायदा झाला, याच्यामध्ये नोकरी लागली तर तुम्ही दुसऱ्याला असंच फ्रीमध्ये दिलात तर तो काही त्याची पहिली पगार तुम्हाला देणार नाही. फक्त पार्टी दिली ना, पगार देणार नाही. म्हणून सांगतोय, तुम्ही पैसे देऊन PDF घेतलात ना, मग ही PDF फक्त तुमच्या जवळच राहू द्या, कुणालाही देऊ नका. इथं स्वार्थी बना, इथं जनसेवा करायला जाऊ नका. मीही जनसेवा करतोय, पण तिथं फ्रीमध्ये यूट्यूबवर अवेलेबल करून दिलेले आहेत. पण हे आत्तापासून आता वेळ कमी आहे, त्यासाठी हे PDF चालू केलेली आहे. तेव्हा तुम्हाला प्रोसेस कशी आहे ते समजली असेल. स्क्रीनवर जो नंबर आहे 89 99 65 38 15 ह्या नंबरवर फोनपे, पेटीएम, GPay काय असेल ते करा. त्याचा स्क्रीनशॉट ह्याच नंबरवर पाठवा, तुम्हाला PDF मिळून जाईल. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं फ्री आहे हो. सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही आहेत. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे, त्याला दाबायचं असतं. त्या म्हणजे लाल रंगामध्ये बटन असतं सबस्क्राईब म्हणायचं, ते दाबायचं. त्याच्यानंतरची घंटी असते ती सुद्धा वाजवायची, कारण घंटी वाजवल्यानंतर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायचं, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. म्हणजे सर्वप्रथम ते व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. नंतर उगाच सर्च करायची आवश्यकता लागणार नाही. आणि व्हिडिओज हे जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्हाला चांगले वाटले, त्याच्यातून तुमचा फायदा झाला तर दुसऱ्यांना फायदा करून द्या. म्हणजे तुम्हाला जर पटलं नसेल तर तुम्ही दुसऱ्यांना काय पटवून देणार. तुम्हाला आवडले तर तुम्ही दुसऱ्यांना फॉरवर्ड करा, दुसऱ्यांना शेअर करा. जसे आपल्या ग्रुपवरचे व्हिडिओ दुसरीकडे जातात किंवा दुसऱ्या ग्रुपचे व्हिडिओ आपल्याकडे येतात, तसं आपले व्हिडिओज हे सुद्धा दुसऱ्या ग्रुपवर शेअर करत जावा. म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का, आणखीन काही जणांना माहिती नाही की बाबा इकडं नोट्स भेटतात, इकडं नोट्सचे व्हिडिओ आहेत, फ्रीमध्ये भेटतात. आणखीन बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. तर सर्वांना त्याचा फायदा करून द्या, घेऊ द्या. तर बस एवढंच सांगायचं.